नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे ओल्या भुईमुगाच्या शेंगापासून अतिशय पौष्टिक व चवदार असा पदार्थ कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्याकरिता जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अगदी चवीला सुंदर व जेवणामध्ये हे जर पदार्थ असला तर एका चपात्याऐवजी 2 चपाती खाल असा पौष्टिक पदार्थ. त्याकरिता भुईमुगाच्या ओल्या शेंगा घेतल्या, त्या सोलून घेतल्या. भुईमुगाच्या ओल्या शेंगापासून अतिशय चविष्ट पदार्थ बनवण्याकरिता 1 वाटी भुईमुगाच्या ओल्या शेंगा घेतल्या, 2 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, 7-8 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर व 1 लसणाची कांदी. भुईमुगाच्या शेंगा तव्यावर भाजून घेतल्या. अगदी दाखवते त्याप्रमाणे खरपूस दाणे भाजून घेतले. नंतर पांढरे तीळही चांगले भाजून घेतले, हिरव्या मिरच्या व लसूण तेही भाजून घेतले. हा पदार्थ बनवला तर एका चपातीऐवजी 2 चपाती खाल असा चविष्ट पदार्थ तयार होतो. सर्व पदार्थ चांगले भाजून घेतल्यानंतर सर्व पदार्थ चांगले थंड होऊ दिले. थंड झाल्यानंतर एक एक करून मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. प्रथमतः मी तीळ चांगले बारीक करून घेतले. नंतर शेंगदाणे व हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या. सर्व पदार्थ बारीक करून झाल्यानंतर सर्व एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरला रवाळसर असे वाटून घेतले. चवीला अतिशय सुंदर व पौष्टिक अशी चटणी तयार होते. ही चटणी सर्व साहित्य चांगले मिक्स करून झाल्यानंतर साईडला ठेवूया. आता पुढील तयारी करूया. चवीला अतिशय सुंदर, पौष्टिक व चटकदार चटणी एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी चविष्ट चटणी तयार होते. ही चटणी जर तुम्ही एकदा बनवून ठेवली तर पॅकबंद डब्यात पॅक करून फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस आरामशीर राहते. जेवणाची चव वाढवण्याकरिता ही चटणी अतिशय पौष्टिक व चविष्ट अशी आहे. आता पुढील तयारी करूया. गॅसवर तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल घालून घेतले. भरपूर सारा कढीपत्ता घातला. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेतले. चांगले तडतडू दिल्यानंतर तयार केलेली चटणी घालून घेतली व चांगली अलटीपलटी करून फ्राय करून घेतली. ही चटणी चांगली अलटीपलटी करून चांगली फ्राय करून घेतली. बघा, दिसायला ज्याप्रमाणे सुंदर त्याचप्रमाणे चवीला हे अतिशय चविष्ट अशी चटणी तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. ही चटणी तुम्ही डाळ भात किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. जर जेवणासोबत भाजी नसेल तर ही चटणीसुद्धा आरामात खाऊ शकता. अतिशय पौष्टिक व चविष्ट अशी चटणी तयार. एकदा नक्की ट्राय करा. ही चटणी आता साईडला काढून घेऊया व थंड झाल्यानंतर एका पॅकबंद डब्यात भरून ठेवूया. बघा, दिसायला ज्याप्रमाणे सुंदर त्याचप्रमाणे चवीला हे अप्रतिम. एकदा नक्की ट्राय करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.